तर मित्रांनो, भालचंद्रबाबांच्या मठामध्ये इलो संपूर्ण लाकुडा केवढा मोठा बघा, म्हणजे अशी लगीन करतोय लगीन. तर आता आत्याकडे जातलोय, फक्त घरात ना फक्त परमिशन देऊ कोय माझी. तर गाडी घालूक लागली पाठ माका बसा पाहुनो. आईस्क्रीम खाऊन खूप भारी वाटला, पण संध्याकाळी सर्दी होतली असं वाटतं. आता काय घरी जाऊच्या आधी आपण भालचंद्रबाबांच्या मंदिरात जाऊया, मठात जाऊया, त्याच्यानंतर बहुतेक आपण घरी जाऊया. चला मठात तरी जाऊया आपण, कणकवली की लावते. तर मित्रांनो, भालचंद्रबाबांच्या मठामध्ये इलो आणि आतमध्ये यायच्या आधीच शांत वाटतं. हल्लीच जानेवारीमध्ये कार्यक्रम झालो इथे खूप मोठं. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना इथे. भालचंद्र महाराज की जय. ही मागची बाजू आहे आणि इथे पण लोक पाया पडतात. इथे इकडे काम चाललं. एक फ्रेम असा आणि या साईडने पण आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे असा काशी विश्वेश्वर मंदिर हे बघा, श्री देव काशी विश्वेश्वर देवस्थान. आणि ते पण एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असा. आणि मागे मी दाखवलं आहे मंदिर, आणि हे संपूर्ण जुना काम असा. हे बघा, हे संपूर्ण लाकुडा केवढा मोठा बघा, म्हणजे अशी खूप दुर्मिळ आणि खूप कमी मंदिरं आहेत आपल्या कोकणामध्ये. आता बाकी सगळी ही सिमेंट प्लास्टरची झाली आहेत. इथे एक दत्त मंदिर असा आणि तिकडे हनुमान मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. बजरंग बली की जय. ही आमची आत्ते. हो, मोबाईल रेंज नाही म्हणा, मोबाईल पकडलाय तसो. काका असं घराडे होय. हा किती थांबाक सांगलं माका वाटलं देवळात गेली असती. हां पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गायकवाडांचा. चल मी जाते. ते बी ते देतात, ते खायचं जेवण. लगीन करतोय लगीन. पोरग्याव बघलोय. तूच सांगी नाही माका. काय सांगीस? लगीन कर म्हणून सांगीस माका तू. म्हणूनच घेतलंय मनावरती. मस्त त्याचा माका काय विचारू नको. चल आता येतय. बाय बाय. अगे असो दिसतलो ना, त्यासाठी व्हिडिओ बघू. आपल्याकडे जा, व्हिडिओ टाकलाय ना तू आपल्याकडे जा, आणि अमोलने काही व्हिडिओ टाकलं तर दाखव म्हणून सांग. चल चल. आता आमची गाडी घेऊन आम्ही सरळ जातो फौजदारांच्या ह्याच्याकडनं. फौजदारांचा हायस्कूल. फौजदार नाही, फौजदार. चल. तर मित्रांनो, आपण कुडाळला जाणार होतो ते काय नाही जातलो. एका भाऊक जाऊचा होता आपल्या भावात, पण तो बरं असा. ही आनंदाची बातमी आपल्यासाठी. आणि तो आता घरीच येतात त्याका घेऊन. मग आपण त्याका घरीच बघूया संध्याकाळी येत तेव्हा. तर आता माझ्या आत्याच्या मुला फोन लावलेला आहे. तो
बोललो की ये, आणि बरेच दिवस झाला आम्ही आंबोड्याक जाऊतच नाही आत्तेकडे. तर आता आत्तेकडे जातलोय. फक्त फक्त परमिशन देऊ गोय माझ्या घरातनं परमिशन दिली आणि सरळ आत्तेकडे जायचा आंबोड्याक. तरी खूप वर्षानंतर जातोय, आणि जेव्हा आपण खूप वर्षानंतर काहीतरी जातो तेव्हा आपल्याला खूप वेगळा वाटतं आणि भारी वाटतं. सुट्टी हा वेळ हा तोपर्यंत जाऊया चला. तर मित्रांनो, इकडे कणकवली आणि इकडे कनेडी आणि मध्ये हरकोट, आणि इथे कानेकर काकांचा हॉटेल आणि वडापाव खूप भारी भेटतं इथे. तर इलंय की वडापाव खाऊ थांबतंय. हे पण इलियात वडापाव खाऊ सगळे. इलात कधी तर वडापाव टेस्ट करा, एकदम जबरदस्त. आणि लाल चटणी घेवा वडापाव सोबत, खूप भारी लागतं. ये वडापाव खाऊ. तर मित्रांनो, कनेडी बाजारपेठेमध्ये इलंय. इकडे जर खाऊक घेतलंय आता इकडे देऊसाठी, आणि घरातनं परमिशन आणि 2 कपडे घेतलंय रात्री घालूसाठी आपल्या. आणि जाऊया आता जांभवडे खूप वर्षानंतर. मित्रांनो, दिगवळे किनवणेवाडीच्या पुढे हो ब्रिज भेटता आपल्याक, पूल भेटता. आणि हे नदीचा पात्र बघा, सेम शिवडावच्या या पुलावर इल्यासारखं वाटतं. कारण शिवडाव जो पूल आणि ह्यो दोन्ही एकदम सेम दिसतात. फोटो पण एकदम जबरदस्त येतात, एकदम मस्तपैकी फोटो येतात. आणि आता हळूहळू सुकताला सगळा, आणि जेव्हा पाणी येतं ना, पूर येतं, तेव्हा एवढा सगळा भरलेला असता. लोकांका जाऊ काय ह्या नाही, बंद असतं. मग चला जाऊया. आपल्या आतेचं मुलगा जांभोळा देऊन आपण पोचलो, आणि तुमका एक खूप भारी गोष्ट दाखवते. ती बघा, या कॉलेजच्या बाहेर, हायस्कूलच्या बाहेर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा ची मूर्ती असा, आणि खूप भारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथून राईट किंवा लेफ्ट घेऊचो असा, आणि नंतर आपण डायरेक्ट आत्याच्या घरी पोहोचतलो. तर मित्रांनो, इथे विठलादेवीच्या मंदिराकडे येलो, आणि हे दादा भेटलेत आपल्या, अमित दादा, आणि आपल्याकडे घेऊन येले हे मंदिर विठलादेवी चौवटेश्वर मंदिर जांभवडे. चला आता आपल्याला जरा पाठी जाऊचा, गाडी येता रिक्षा जाता ना. चला पाठी जाऊया. चला दादा. आता आत्याच्या घरी येऊन तासभर झालो, आणि आत्याच्या घरात असं आहे संपूर्ण मातीचा घर. इकडे चिऱ्याचा असा अर्धा, पण इकडे सगळा मातीचा घर. आणि आमचा जो घर होता ना, आता मातीचा होता, पण 5 वर्षापूर्वी आम्ही पाडलं आणि चिराचं बांधलं. पण त्याच्यानंतर कधी मातीच्या घरात मी रवाक नव्हते, तर आज योग गेलो. आणि मातीच्या घरात जरा वाईब वेगळी येतात, चिराच्या घरात तेवढी दोन्ही डिफरंट असतात, वेगवेगळे असतात. इकडे ही पेळ असा. आता ही पेळ बांधण्याचं कारण काय, जुन्या लोकांचा काही इकडून हवा यावी, आता त्यांनी झाकलं नाही आहे थोडा. आणि इकडे सगळं मातीचा आगर. हे बघा वैभव नाईक साहेब. पेट्रोल आणलंय डिकीतून, तर डिकीतला काढलंय आणि इथे आणून ठेवलंय. आणि आत एक सांगलंय की दारू आणलंय म्हणून, तर गाडी घालूक लागली. तर नंतर सांगलंय ती का पेट्रोलला म्हणून. संपूर्ण काळोख झालं. इकडे जवळपास इकडे 2 घरं आहेत. ती सकाळी तुमका दाखवले, तर दाखवीन, लक्षात राहली तर माझ्या संपूर्ण पडली आहेत. आणि तिकडे आपली स्कूटी लावलंय मी इकडे. आणि इकडे ह्या दिशेक दिसतं माझा हात तुमका, ह्या दिशेक इकडे विठलादेवीचा मंदिर. आता तुम्ही आधी बघितलं असता, इथे विठलादेवी मंदिर, चौवटेश्वर मंदिर जांभवड्याचा. आणि इकडनं आपण इलव. इकडून जर सरळ जो रोड गेलो ना, तो हे का आता डायरेक्ट घोडगे सोनवडे तिकडे. खूप वर्षानंतर मी आता इकडे गेले, 7-8 वर्षानंतर. भारी वाटतं, शांत वाटतं. म्हणजे आमच्याकडे पण एवढं शांत वाटतं. सेम. इकडे थंडी खूप पडतं आमच्यापेक्षा. आता बघू पडतली काय, स्वेटर आणूक नाही. आता येत आपलो आत्याचं मुलगा भूषण, जो आपल्या कोकण सन्मानचा जो व्हिडिओ होतो ना, त्या व्हिडिओमध्ये होतो, तो तुमका दाखवतोय. आणि जेवतोय आणि झोपतोय. पाठ माका बसा पाहुनो.
पाटार बिटार नाही बाबा, पाट हे लावूया असं म्हणजे कसं टेकाक गावात व्यवस्थित. असेच जेवता घावणे सकाळी पण, मग बघ काय ता सकाळी पण घावणे आणि चटणी, आणि आता घावणे उसळ आणि श्रीखंड आणि गरम पाणी. हे भूषण माझ्या आत्याचं मुलगो, आणि कोकण सन्मानचा जो कार्यक्रम व्हिडिओ बनवलं त्या व्हिडिओत भूषण असा, आणि त्यांच्या आपण कुलदेवतेच्या मंदिरात गेलेलो बरोबर ना, नारिंगे गाव. कुठचा देऊळ होता, रामेश्वरच ना, नाही गांगेश्वर. यावा जेवतोय, मग भूषणसोबत आपण गप्पा मारूया. आणि ही आमची आते, माझं काढशील फोटो, आम्ही असाच आहे. त्याच्या फोटो काढीत नाही. नाही, सकाळी फोटो काढशील तर 2 नंबर आते भेटलो, ही 1 नंबर आते. सकाळी टाकाय गावलेला घराडे गेलेलो आहे. पोरग्याक बघ गेलं काय ते हां पोरग्याक बघले.